खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, एक दिवस तूप खाऊन रूप येत नाही, अशा अनेक मराठी म्हणी तुम्ही ऐकल्या असतील. अर्थ जरी यांचे वेगळे असले तरी यावरून एक गोष्ट स्पष्ट लक्षात येते, ती म्हणजे आपल्या संस्कृतीत तुपाला सर्वश्रेष्ठ स्थान आहे. अगदी यज्ञात आहुती म्हणून असो किंवा देवाला नैवेद्य म्हणून दाखवल्या जाणाऱ्या पंचामृतात असो, तुपाचा योग्य वापर असतोच. कोणतंही अन्न तेव्हाच अंगी लागतं जेव्हा पचवण्याची ताकद उत्तम असते आणि त्यासाठी शुद्ध तुपाचा वापर आहारात हवाच. आपला भारत देश हा दूध दुभत्याने समृद्ध असा देश आहे. पूर्वी देशी खिल्लार गाईंचं दूध तापवून त्याला विरजण लावल्यानंतर तयार दह्याला घुसळून लोणी वेगळं काढलं जायचं आणि ह्या लोण्यापासूनच तयार होतं पारंपरिक बिलोना पद्धतीने कढवलेलं सुंदर दाणेदार तूप. देशी गाईच्या दुधापासून हे अशा पद्धतीने जे तूप कढवलं जातं ते अत्यंत सात्विक A2 तूप, पौष्टिक आणि चवीला अप्रतिम लागतं. काही काही वासांशी आपल्या आठवणी जोडलेल्या असतात. या बरणीचं झाकण उघडून तुम्ही तुपाचा वास घेतलात तर तुम्हीही बालपणात जाल, कारण हे फक्त तूप नाही तर पिढ्यानपिढ्या जपलेली एक साठवण आहे. तुम्हाला सुद्धा असं पारंपरिक पद्धतीने कढवलेलं तूप हवं असेल तर खाली कॉमेंट्समध्ये आम्ही लिंक देतोय, त्याच्यावर जरूर ऑर्डर करा.